अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारासाठी नकार दिलाय। उपोषणामुळे मनोज जरांगेची प्रकृती आणखी खालावत चालली आहे। आज त्यांच्या पोटात दुखू लागलंय। पोटामध्ये तीव्र वेदना होत असूनही मनोज जरांगे उपचार घेण्यास नकार देत आहेत। आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली आहे। पोटात वेदना होत असल्याने त्यांनी पोटाला दाबून धरलाय। जरांगेंनी उपचार घ्यावेत यासाठी सर्वजण त्यांना विनंती करत आहेत, मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपचार घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं कळताच मराठवाड्यातील मराठा समाज आंतरवाली सराटी गावात एकवटलाय। जरांगे पाटील पाणी प्या, उपोषण मागे घ्या अशी विनंती मराठा बांधव करत आहेत। मराठा भगिनी देखील जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती करत आहेत, मात्र तरी देखील मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जरांगेंची प्रकृती पाहून मराठा आंदोलकांना अश्रू अनावर झालाय। यावेळी मराठा बांधवांनी आमदार, खासदार तसेच राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली आहे। जरांगे यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की त्यांची तब्येत खालावली आहे, पण ते डॉक्टर त्यांना तपासू देत नाहीयेत। त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, पण तो ना पाणी पित आहेत ना औषध घेत आहेत। पण मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी जरांगे उपोषणाला बसण्याची वर्षभरातली ही 4थी वेळ आहे।